नमस्कार मित्रांनो, आपण TET परीक्षा 2024 महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या घटकावर एकूण 60 प्रश्न बघणार आहोत. एकूण 500 प्रश्नांची ही सिरीज असणार आहे. या अगोदर 2 व्हिडिओ आपण टाकलेले 60 प्रश्नांचे. तर आता याचा भाग तिसरा आहे, त्याच सिरीजचा भाग तिसरा आहे. ते 2 व्हिडिओ पण आपण बघून घ्या. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, विद्यार्थ्याच्या संशोधन क्षमतेला प्रोत्साहित करण्यासाठी काय करावे? तर विद्यार्थ्याची जी संशोधन क्षमता आहे तिला प्रोत्साहित करण्यासाठी काय केले पाहिजे? तर विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट कामे दिली गेली पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर, जेणेकरून त्याच्यामध्ये संशोधन क्षमता विकसित होईल. त्यानंतरचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न, शालेय व्यवस्थापनात कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत? तर शालेय व्यवस्थापनामध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहे? योजना महत्त्वाची आहे, नियंत्रण महत्त्वाचं आहे आणि नेतृत्व सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून वरील सर्व पर्याय काय आहेत आपले बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्व आकलन कसे करावे? तर शिक्षकांनी विद्यार्थ्याचे स्व आकलन करण्यासाठी काय केले पाहिजे? स्व आकलन म्हटलं तर समूह चर्चासत्रे आयोजित केली गेली पाहिजे आणि त्यातून स्व आकलन वाढेल. यानंतरचा प्रश्न, शालेय शिक्षणात परिपूर्णता कोणत्या गोष्टीने प्राप्त होईल? परिपूर्णता बघा, परिपूर्णता प्राप्त होण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये मूल्य आधारित शिक्षण दिलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना मूल्य आधारित शिक्षण दिलं तर मुलं काय करतील? त्यांना परिपूर्णता प्राप्त होईल. पुढे बघा. विद्यार्थ्याच्या स्वशिस्त निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? स्वयंशिस्त निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे? तर त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. शिक्षा करून काही फायदा आहे का? नाही. यानंतर बघा, विद्यार्थ्याचा तणाव व्यवस्थापनासाठी शिक्षकांनी काय करावं? तणाव व्यवस्थापन कशामुळे केलं जातं? बघा, योगा आणि ध्यानाचे जर प्रशिक्षण दिले तर त्यातून विद्यार्थ्याचं तणाव व्यवस्थापन निश्चितच होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणते मूल्यमापन उपयुक्त आहे? तर विद्यार्थ्याची जी शैक्षणिक प्रगती आहे तिच्यासाठी सध्या सातत्यपूर्ण मूल्यमापन केलं जातं. सातत्यपूर्ण मूल्यमापन हे पर्याय क्रमांक 2 मध्ये सतत मूल्यमापन केलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांनी कोणते मार्गदर्शन द्यावे? शिक्षकांनी कोणते मार्गदर्शन द्यावे? तर विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांनी बघा प्रश्नांचा विचार करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्नांचा विचार केल्यास काय केलं पाहिजे? यानंतरचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याच्या वाचन चळवळीसाठी काय करावे? तर विद्यार्थ्याच्या वाचन चळवळीसाठी बघा पर्याय क्रमांक 1 वाचन कक्ष उभारला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी काय करून वाचनासाठी प्रोत्साहित होईल. यानंतरचा प्रश्न, शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन कसे करावे? परीक्षेद्वारे थोड्याफार परीक्षा पण घेतल्या पाहिजे, प्रकल्प कामं दिली पाहिजे आणि वर्गातल्या वर्गात सहभाग पण त्याला घ्यायला लावला पाहिजे. म्हणजे वरून सर्व पर्याय काय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य विकसित करण्यासाठी काय करावे? नैतिक मूल्य जर विकसित करायचे झाले त्याच्यामध्ये नैतिक कथा सांगितल्या गेल्या पाहिजे. विद्यार्थ्यांना चर्चासत्रे सुद्धा अवलंबली पाहिजे, नैतिक खेळ सुद्धा घेतले पाहिजे. वरील सर्व पर्याय हे काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासासाठी कोणत्या खेळाची मदत होते? शारीरिक विकासासाठी तर शारीरिक विकासासाठी सगळ्याच खेळांची मदत होते. उदाहरणार्थ क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल हे मैदानी खेळ आहेत आणि यामध्ये मैदानी खेळातूनच विद्यार्थ्यांमध्ये काय होईल? शारीरिक विकास होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला कसे प्रोत्साहित करावे? सृजनशीलता वाढायची म्हणजे काहीतरी नवनिर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे? कसं प्रोत्साहित केलं पाहिजे शिक्षकाने? तर बघा, कला कार्यशाळा आयोजित केली पाहिजे. कलेतून त्या विद्यार्थ्यामध्ये सृजनशीलता निर्माण होईल. सृजनशील प्रकल्प पण दिले पाहिजे आणि विचारप्रवर्तक प्रश्न पण विचारले गेले पाहिजे. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय कसे आहेत आपले बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा. विद्यार्थ्याच्या मानसिक विकासासाठी कोणते उपक्रम
उपयुक्त आहेत. बघा, तर्कशक्तीचा खेळ बरोबर मानसिक विकास होतो. तणाव व्यवस्थापन घेतलं पाहिजे. त्यामध्ये योगा, ध्यान याचे पण क्लास घेतले पाहिजे. योग आणि ध्यानाचे पण क्लास घेतले पाहिजे. वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर, हेच आपलं काय आहे, उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या समाजशास्त्रीय विकासासाठी काय करावे? विद्यार्थ्याचा सामाजिक विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर विद्यार्थ्याचा सामाजिक विकास होण्यासाठी सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला गेला पाहिजे. समूह कार्यशाळा घेतल्या पाहिजे. चर्चासत्रे आयोजित केली पाहिजे. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्याचे ध्यान कसे केंद्रित करावे? तर कसे केंद्रित केले पाहिजे? ध्यानाचे तास घेतले पाहिजे, योग तास पण घेतला पाहिजे आणि विश्रांतीची वेळ पण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. वरीलपैकी सर्व पर्याय हे काय आपलं उत्तर. विद्यार्थ्याच्या नेतृत्व गुणांच्या विकासासाठी काय करावे? नेतृत्व गुण विकसित करायचे विद्यार्थ्यामध्ये, तर नेतृत्व कार्यशाळा घेतली पाहिजे, समूह प्रकल्प पण घेतला पाहिजे, चर्चासत्र पण आयोजित केले पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास होईल. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय कसे बरोबर आहे. पुढे बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या वाचन कौशल्याचे मूल्यांकन कसे करावे? तर वाचन कौशल्य कसे विकसित केले पाहिजे? तर वाचन चाचण्या पण घेतल्या पाहिजे, वाचन स्पर्धा घेतली पाहिजे, वाचन कार्यशाळा घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये वाचन कौशल्य विकसित होईल. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याच्या विज्ञान शिक्षणासाठी कोणते प्रयोग उपयुक्त आहे? विज्ञान शिक्षणासाठी बघा, रासायनिक प्रयोग, भौतिक प्रयोग, जैविक प्रयोग हे सगळे वैज्ञानिक प्रयोग आहे आणि हे विद्यार्थ्याच्या विज्ञान शिक्षणासाठी उपयुक्त आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय कसे आहेत आपले बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याच्या गणिती कौशल्य, सगळ्यात महत्त्वाचं, गणिती कौशल्याच्या विकासासाठी काय केलं पाहिजे? तर गणिती खेळ बरोबर आहे, गणिती कार्यशाळा पण घेतल्या पाहिजे आणि गणिती स्पर्धा पण घेतल्या पाहिजे. म्हणजे वरीलपैकी सर्व पर्याय हेच आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, शालेय शिक्षणात विद्यार्थ्याचे मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी तणाव व्यवस्थापन शिबिर घेतलं पाहिजे, योग आणि ध्यान पण घेतला पाहिजे, सल्लागारांचे मार्गदर्शन पण घेतलं पाहिजे. म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेचे मूल्यांकन कसे करावे? तर आकलन क्षमतेचे मूल्यांकन सतत मूल्यमापन पद्धतीने केले पाहिजे. आता सातत्यपूर्ण मापन मूल्यमापन पद्धती अवलंबली जाते, म्हणून सतत मूल्यमापन काय केलं पाहिजे. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याचे मूल्यमापन कसे करावे? तर मूल्यमापन लेखी परीक्षा थोडी घेऊन मौखिक परीक्षा पण घेतली पाहिजे आणि प्रकल्प कार्य दिले पाहिजे. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, शिक्षणाच्या तत्वांचा अभ्यास कोणत्या माध्यमातून करावा? शिक्षणाच्या तत्वांचा अभ्यास शिक्षक त्याच्यामध्ये येतो, विद्यार्थी पण येतो आणि पालकही येतो. म्हणजे या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत शिक्षणाच्या तत्वाच्या अभ्यासासाठी. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या घटकांचा वापर विद्यार्थ्याचे अनुकरण साध्य करतो? तर विद्यार्थ्याचे अनुकरण साध्य करण्यासाठी कोणकोणते घटक पाहिजे? शिक्षक, बरोबर, शिक्षकाचं अनुकरण करतो विद्यार्थी, मित्रांचं पण अनुकरण करतो आणि पालकाचं पण अनुकरण करतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं उत्तर. वरीलपैकी सर्व. पुढे बघा, विद्यार्थ्याच्या अभिवृद्धीवर काय प्रभाव पाडते? शिक्षकाची शिकवणी पण प्रभाव पाडते, पालकाचे मार्गदर्शन पण आणि शाळेचे वातावरण पण विद्यार्थ्याच्या अभिवृद्धीवर प्रभाव पाडते. म्हणून वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. कोणती शिक्षण पद्धती सर्वाधिक प्रभावी आहे? प्रभावी शिक्षण पद्धती व्याख्यान पद्धती, एकसुरी पद्धती आहे मित्रांनो, ती फक्त शिक्षक वापरतो. तर ही व्याख्यान पद्धती तर उपयुक्त होणार नाही. समूह चर्चा पूर्ण उपयुक्त होणार नाही. नुसते प्रश्नोत्तर घेऊन पण उपयोग नाही. त्यामध्ये प्रयोग पद्धती, जेणेकरून विद्यार्थी पूर्णतः त्याच्यामध्ये समाविष्ट होतो आणि आपल्या सृजनशीलतेला वाव पण प्रयोग पद्धतीतून मिळतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासासाठी काय आवश्यक आहे? काय आवश्यक आहे विद्यार्थ्याच्या शारीरिक विकासासाठी?
दररोज व्यायाम आवश्यक आहे, बरोबर. योग पण आवश्यक आहे आणि खेळ पण आवश्यक आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर आहे आपलं. पुढे बघा, विद्यार्थ्याच्या मानसिक विकासासाठी कोणत्या क्रियाकलापांचा समावेश करावा? मानसिक विकासासाठी खेळ आवश्यक आहे, अभ्यास पण आवश्यक आहे, कला आणि शिल्प या गोष्टीतून विद्यार्थ्याचा मानसिक विकास होणार आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणाच्या कोणत्या तत्वाने नैतिक विकास साधता येतो? नैतिक विकास जर साधायचा झाला तर शिक्षणाचं कोणतं तत्व महत्वाचं आहे? तर शिक्षणाचं अनुशासन हे तत्व खूप महत्वाचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये नैतिक विकास होईल. कोणत्या घटकामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती वाढवली जाते? शैक्षणिक प्रगती वाढवायची असेल तर बघा, शिक्षकाची गुणवत्ता चांगली पाहिजे, शाळेचे साधनं पाहिजे शाळेमध्ये आणि पालकांचे समर्थन पण पाहिजे. म्हणजे वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षणाच्या प्रक्रियेत कोणत्या घटकाची भूमिका महत्वाची आहे? घटकांची कोणकोणते घटक आहे? विद्यार्थी हे शिक्षणाच्या प्रक्रियेचा महत्वाचा घटक आहे, बरोबर. शिक्षक त्यानंतरचा महत्वाचा आणि शाळाही खूप महत्वाचा घटक आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व घटकांची भूमिका कशी आहे? महत्वाची आहे. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासासाठी कोणते घटक आवश्यक आहे? वैयक्तिक विकासासाठी शारीरिक पण विकास झाला पाहिजे, मानसिक विकास झाला पाहिजे आणि नैतिक विकास झाला पाहिजे. म्हणून वरीलपैकी सर्व हे उत्तर बरोबर आहे. पुढे बघा, शिक्षणाच्या कोणत्या तत्वाने शिस्त राखली जाते? शिस्त याच्यामध्ये बघा, अनुभव नाही, प्रयोग नाही, अनुकरण नाही, तर अनुशासन हेच काय आहे आपलं उत्तर. अनुशासन म्हणजे शिस्त. या अनुशासन या तत्वाने शिक्षणात शिस्त राखली जाते. बघा पुढचा प्रश्न, कोणत्या तत्वाचा वापर विद्यार्थ्याचे आकलन सुधारते? आकलन जर सुधारायचं असेल म्हणजे समज जर सुधारायची असेल विद्यार्थ्याची, त्याच्यासाठी वाचन खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना. तर वाचन हे काय आहे आपलं उत्तर. विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहे? तर विद्यार्थ्याचा जर आत्मविश्वास वाढवायचा तर त्याला प्रेरणा देणं गरजेचं आहे, त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि त्याला समर्थन देणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हाच पर्याय आपला बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याचा सामाजिक विकासासाठी कोणत्या क्रियाकलापांचा समावेश करावा? सामाजिक विकास घडवून आणायचा आहे तर एकटा राहून चालणार नाही, तर सामूहिक चर्चा पण त्याने केली पाहिजे, खेळ पण खेळला पाहिजे, जेणेकरून मित्रात जाऊन त्याच्यामध्ये सामाजिक विकास होईल. सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने सहभाग घेतला पाहिजे. या सर्व गोष्टीमधून त्याचा काय होणार आहे? सामाजिक विकास. म्हणून वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, कोणत्या तत्वाने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमता वाढतात? मग ते शैक्षणिक क्षमता वाढवायची आहे तर कोणते तत्व आहे? बघा, शैक्षणिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयोगातून काय होतं? विद्यार्थ्याच्या शैक्षणिक क्षमता वाढतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर. पुढे बघा, विद्यार्थ्याची वैयक्तिक जडणघडण कशी सुधारायची? आता वैयक्तिक जडणघडण सुधारायची आहे, प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, बरोबर आहे, समर्थन पण दिलं पाहिजे आणि तणावमुक्त वातावरण पण ठेवलं पाहिजे. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढे बघा, विद्यार्थ्याच्या अध्यापन पद्धतीमध्ये कोणता घटक महत्वाचा आहे? तर विद्यार्थ्याच्या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षण साहित्य, शैक्षणिक साहित्य असलं पाहिजे, शैक्षणिक तंत्रज्ञान पण यूज केलं पाहिजे, ऑडिओ व्हिडिओ असे दाखवले गेले पाहिजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांचे चांगले कौशल्य पण असले पाहिजे ते दाखवण्यामध्ये. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. शिक्षणाच्या कोणत्या घटकाने विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती सुधारते? साहित्य वापरले की कल्पनाशक्ती वाढते, कला त्याने चित्र काढून कल्पनेनं त्याची कल्पनाशक्ती सुधारेल आणि संगीताने सुद्धा त्याची काय होईल? कल्पनाशक्ती वाढेल. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर आहे. सर्व प्रश्नाची उत्तरे वरीलपैकी सर्व येत आहेत, तरी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो यातून आपला परिपूर्ण अभ्यास होत आहे. म्हणून हे प्रश्न आपण आवर्जून वाचा, पहा. यापैकीच काही पर्याय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नात विचारले जातील. यानंतरचा प्रश्न बघा, विद्यार्थ्याचे नेतृत्व कौशल्य वाढवण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? नेतृत्व जर कौशल्य वाढवायचं, समूह कार्यामध्ये जर गेला त्याच्यामध्ये नेतृत्व गुण वाढेल, खेळ खेळला त्याच्यामध्ये नेतृत्व गुण वाढेल, प्रकल्प कार्यातून सुद्धा नेतृत्व गुण वाढेल. म्हणजे वरीलपैकी सर्व
हेच काय आपलं उत्तर. पुढचा बघा प्रश्न, विद्यार्थ्याचे सामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? तर सामाजिक कौशल्य वाढवण्यासाठी बघा खेळामध्ये समूह असतो आणि या समूहामुळे काय होतं, सामाजिक कौशल्य वाढतं. समूह चर्चेमध्ये सामाजिक कौशल्य वाढतं आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून पण सामाजिक कौशल्य वाढतं. म्हणून वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, शिक्षण प्रक्रियेत कोणत्या घटकांनी विद्यार्थ्याचे भवितव्य उजळते? तर विद्यार्थ्याचे भवितव्य उजळण्यासाठी शिक्षकाची गुणवत्ता पण चांगली पाहिजे, शाळेमध्ये साधने पण पाहिजे, जसे ऑडिओ व्हिडिओ प्रोजेक्टर विविध तंत्रज्ञान, आणि पालकाचे समर्थन पण त्याच्यासाठी लागेल. वरीलपैकी सर्व हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, कोणत्या पद्धतीने शिक्षण अधिक प्रभावी होते? तर शिक्षण प्रभावी होण्यासाठी कोणती पद्धत पाहिजे सगळ्यात जास्त महत्त्वाची? तर शिक्षण प्रभावी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पद्धत असते प्रयोग पद्धती. कोणती? प्रयोग पद्धती. हेच आपलं उत्तर आहे. पुढे बघा, विद्यार्थ्याची समज वाढवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा? विद्यार्थ्याची समज म्हणजेच आकलन वाढवण्यासाठी, तर आकलन वाढवण्यासाठी वाचनाची खूप गरज आहे, म्हणजे वाचन हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षणात सृजनशीलता वाढवण्यासाठी कोणते घटक आवश्यक आहे? सृजनशीलता, कलेतून सृजनशील विद्यार्थी निर्माण होईल. संगीत पण सृजनशीलतेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षणामध्ये ऑडिओ व्हिडिओ असे साहित्य वापरलं तर सृजनशीलता वाढवण्यास उपयोग होईल. वरीलपैकी सर्व हे काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या विचारशक्तीच्या विकासासाठी कोणते उपक्रम महत्त्वाचे आहे? तर विचारशक्तीचा जर विचार करायचा झाला तर चर्चासत्र, यातून काय होईल, विद्यार्थ्याचा विचार शक्तीस चालना मिळते, म्हणून चर्चासत्र खूप महत्त्वाचं आहे. पुढे बघा, बालकाच्या सृजनशीलतेच्या विकासासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? सृजनशीलता, तर सृजनशीलता वाढायची झाली तर कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? तर कला आणि कार्यशाळा, या गोष्टीतून विद्यार्थ्याची काय होईल, सृजनशीलता वाढेल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, मुलांच्या शारीरिक विकासासाठी कोणते उपक्रम उपयुक्त आहे? शारीरिक विकास सगळ्यात महत्त्वाचं खेळ महत्त्वाचा आहे, तर खेळ पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले खेळ आणि योगा, यातून काय होतं, बालकाचे शारीरिक विकास होतो. पुढे बघा, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान तसेच गणित तर्क क्षमता या गोष्टीचे खूप महत्त्व आहे. तर गणित आणि विज्ञान पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच काय आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या स्वावलंबनाच्या विकासासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? तर स्वावलंबनाच्या याच्यासाठी शाळा आणि बागकाम जर हे केलं तर आपण विद्यार्थ्यामध्ये स्वावलंबन ही क्षमता विकसित करू शकतो. शाळा आणि बागकाम हेच काय आपलं उत्तर. पुढचा प्रश्न, बालकाच्या मानसिक विकासासाठी कोणती क्रिया उपयुक्त आहे? मानसिक विकास जर करायचा झाला तर बालकामध्ये ध्यान या गोष्टीवर लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्यातून विद्यार्थ्याचा मानसिक विकास होणार आहे. विद्यार्थ्याच्या भाषिक विकासासाठी कोणते उपक्रम महत्त्वाचे आहे? तर भाषेच्या उपक्रमासाठी वाचन आणि लेखन हे जे काय ते उपक्रम महत्त्वाचे आहे. यानंतर बघा, शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्याच्या सामाजिक विकासासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? तर सामाजिक विकासासाठी समाजामध्ये मिक्स होणे गरजेचं आहे, आणि ह्याच्यामध्ये बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहे सहकारी खेळ म्हणजे विद्यार्थी आपल्या मित्रांबरोबर खेळ खेळतो, यातून विद्यार्थ्याचा सामाजिक विकास साधला जातो. यानंतरचा प्रश्न बघा, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे? बुद्धीला चालना देण्यासाठी 2च विषय आहे, गणित आणि विज्ञान. या गोष्टीतून विद्यार्थ्याचे काय होते, बौद्धिक चालना निर्माण होते. यानंतर बघा, विद्यार्थ्याचा आत्मविश्वास विकासासाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे? तर आत्मविश्वास जर विकसित करायचा विद्यार्थ्यांमध्ये तर बघा नेतृत्व कार्यशाळा घेतल्या गेल्या पाहिजे, त्यातून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो.
यानंतरचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या विचारशक्तीच्या विकासासाठी त्यासाठी कोणते उपक्रम महत्त्वाचे आहे? तर विचारशक्ती वाढवायची असेल तर चर्चासत्र ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. तो चर्चासत्रात सहभागी होतो, एखाद्या गोष्टीवर चर्चा करतो, त्यातून विद्यार्थ्याची विचारशक्ती काय होते? वाढते. पुढचा प्रश्न बघा, बालकाच्या सृजनशीलतेच्या विकासासाठी, सृजनशीलता म्हणजे नवनवीन काहीतरी करण्याची वृत्ती. आता नवनवीन काहीतरी करण्याची वृत्ती विकासासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? तर कला आणि कार्यशाळा हा जो उपक्रम आहे तो काय खूप महत्त्वाचा आहे. यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे, मुलांच्या शारीरिक विकासासाठी कोणते उपक्रम उपयुक्त आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं? कमेंट करायचं मित्रांनो, कमेंट. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा बघा. आणि याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. धन्यवाद.